नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. दिनांक 15 मे 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे, त्याचबरोबर कोणत्या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. जर तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर समजतील. तर या ठिकाणी आपण सूटपान मार्केटच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर आज सूटपान करण्यासाठी कमीत कमी 20 रुपये ते 22 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो. तर सूटपान करण्याच्या जे आहे ते मागणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोठी आहे. तर पाहू शकता क्वालिटी पण आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे क्वालिटी आज या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. त्याचबरोबर दर ही आपल्याला स्थिर या ठिकाणी आज पाहायला मिळते. तर आता आपण चिंतामणी फ्रूट एजन्सी या ठिकाणी आपल्याला आलेलो आहोत. तर या ठिकाणी यांच्याकडे साधारणतः चिक्कू दिसत आहेत. तर आज चिक्कूसाठी काय दर मिळालेला आहे? 70 रुपये जास्तीत जास्त 70 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर मिळालेला आहे. तर चिक्कू पाहू शकता, क्वालिटी आपल्याला 1 नंबर या ठिकाणी मिळालेली आहे. तर कमीत कमी चिक्कूसाठी दर किती मिळालेला आहे आज? कमीत कमी चिक्कूसाठी दर काय आहे? कमीत कमी 20 रुपये. तर कमीत कमी आपल्याला 20 रुपये या ठिकाणी आपल्याला दर मिळालेला आहे. तर जास्तीत जास्त 70 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर मिळालेला आपल्याला पाहायला मिळते. तर आपला मोबाईल नंबर सांगा. 9767 तर या ठिकाणी आपण पाहू शकता चिकूची क्वालिटी आपल्याला 1 नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर दर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे मिळालेला आहे. आज या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर 4 डझनाची या ठिकाणी आपल्याला पेटी पाहायला मिळते. तर 800 रुपये 5 डझन या ठिकाणी आपल्याला आंब्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटीनुसार आपल्याला दरही आपल्याला कमी पाहायला मिळते. तर कमीत कमी 200 रुपये डझन या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. जास्तीत जास्त 500 रुपये डझन आंब्यासाठी आज दर या ठिकाणी आज पाहायला मिळाले. या ठिकाणी पण पाहू शकता आपल्याला क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी आपण पाहू शकता रत्नागिरी हापूस त्याचबरोबर देवगड हापूस या ठिकाणी आंबा आपल्याला पाहायला मिळतो. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पण चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला दर आज कमी पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता पपई चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज पपईसाठी भाव आपल्याला स्थिर पाहायला मिळालेले आहेत. तर 8 रुपये किलो ते जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता 1 नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पपई पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला काही बदल जाणवत नाहीये. या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूज क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज पाहायला मिळते. तर खरबूजासाठी आज कमीत कमी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर खरबूजचे दर हे आपल्याला पावसामुळे या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहे. पावसाची क्वालिटी पण आपल्याला चांगल्या प्रकारे आहे, परंतु दर या ठिकाणी पावसामुळे उतरलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता कोरी आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी आपण पाहू शकता 1 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर हा गावरान आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लाल कलरचा. तर या आंब्यासाठी आपल्याला 70 रुपये ते 100 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज स्थिरता पाहायला मिळते. तर 30 रुपये किलो ते 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लिंबासाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटी आपण पाहू शकता. त्याचबरोबर लिंबाचे दर हे 2 दिवसापासून उतरलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. क्वालिटी आपण पाहू शकता. त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला भरपूर पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावरची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर फ्लावरचे दर ही आपल्याला स्थिर आज पाहायला मिळालेले आहेत. तर 8 रुपये किलो ते जास्तीत जास्त 16 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे. तर पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते.
या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीचा टोमॅटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दरामध्ये या ठिकाणी आज भरपूर दर या ठिकाणी आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात. पाहू शकता क्वालिटी त्याचबरोबर दर ही आपल्याला आज या ठिकाणी कमी मिळतो आहे. तर टोमॅटोसाठी कमीत कमी 6 रुपये किलो ते जास्तीत जास्त 10 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. तर पाहू शकता आवक पण भरपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला टोमॅटो मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज भरपूर दर या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता दोडका चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर गावरान दोडका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज दोडक्यासाठी कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दोडक्याला दर पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची आवक आहे. त्याचबरोबर आज पूर्ण दर जे आहे ते आपल्याला पूर्ण उतरलेले पाहायला मिळालेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे टोमॅटो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात. तर दर या ठिकाणी मार्केटमध्ये टोमॅटोचे दर हे आपल्याला पूर्ण ढासळलेले पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता ज्वाला मिरची आपल्याला पाहायला मिळते. तर आज ज्वाला मिरचीसाठी 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कमीत कमी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर पाहू शकता आवक पण आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर काळी मिरची जी आहे ते आपल्याला 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 45 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार दर पाहायला मिळालेला आहे. पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता वाटाण्याची क्वालिटी आपण चांगल्या प्रकारे क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर वाटाण्याचे दर हे आपल्याला 70 रुपये किलो ते 80 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला वाटाण्याचे दर या ठिकाणी जास्तीत जास्त पाहायला मिळालेले आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे कारले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कारल्याला जो दर आहे 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. पाहू शकता क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता ढोबळीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला ढोबळी मिरची पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर ही आज चांगल्या प्रकारे मिळालेला आहे. तर ढोबळीसाठी आज कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 45 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता वांग्याची आवक या ठिकाणी आज आपल्याला कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला वाढ या ठिकाणी आज वांग्यामध्ये पाहायला मिळालेली आहे. तर कमीत कमी 16 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे. पाहू शकता आवक आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आज या ठिकाणी वाढ आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता गवार चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुणेरी गवारसाठी आज कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. पाहू शकता क्वालिटी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घट या ठिकाणी आज पाहायला मिळालेले आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याची शेंगा आपल्याला पाहायला मिळते. तर आज शेवग्याच्या शेंगासाठी कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर पाहू शकता त्याचबरोबर आपल्याला पाहू शकता गवारीची आवक मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला झाल्यामुळे आज गवारीचे दर हे आपल्याला आज कमी पाहायला मिळालेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी गावरान भुईमुग शेंगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर कमीत कमी 50 रुपये किलो हे हायब्रिड शेंगासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता 60 रुपये किलो जास्तीत जास्त दर या ठिकाणी आज भुईमुगाच्या शेंगासाठी पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता कोबी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. कोबीसाठी आज 10 रुपये किलो जास्तीत 14 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता काकडी जी आहे ती हिरवी काकडी आपल्याला पाहायला मिळते. तर हिरव्या काकडीसाठी आज 15 रुपये किलो ती जास्तीत जास्त 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता काकडी जी आहे ती आपल्याला बदला मालामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 5 रुपये किलो ते जास्तीत जास्त 10 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला बदला मालासाठी दर पाहायला मिळालेला आहे. पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला चांगला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर वेगळ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला डांगर
काशीफळ भोपळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 8 रुपये किलो ते जास्तीत जास्त 10 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात. तर डांगरसाठी दर हे आपल्याला आज कमी पाहायला मिळालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता काळे वांगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर काळ्या वांग्यासाठी आज कमीत कमी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी वांगे पाहायला मिळते. तर या ठिकाणी आज पाहू शकता पालकसाठी आज कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 10 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर पालकची आवक आज मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर हे आपल्याला आज कमी पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता कांदापात जे आहे ते लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कांदापात पाहायला मिळते. तर आज कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये या ठिकाणी आपल्याला कांदापातसाठी दर पाहायला मिळते. पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी कांदापात पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता मेथीची आवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मेथीसाठी आज कमीत कमी 6 रुपये ते जास्तीत जास्त 10 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. तर पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबिरीची आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. आज या ठिकाणी पाहू शकता विलायती कोथिंबिरीसाठी आज कमीत कमी 5 रुपये ते जास्तीत जास्त 8 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर गावरान कोथिंबीर जे आहे ते 15 रुपये ते 20 रुपये गड्डी एका गड्डीसाठी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती कोथिंबीरीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आज दर पण आपल्याला विलायती कोथिंबीरीसाठी कमी झालेली पाहायला मिळतात. तर पाहू शकता आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये विलायती कोथिंबीरीसाठी दर आज 5 रुपये ते 8 रुपये या ठिकाणी आपल्याला विलायती कोथिंबीरीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर बटाट्यासाठी आज 35 गाड्या या ठिकाणी आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक गाड्यांची या ठिकाणी आपल्याला झालेली आहे. त्याचबरोबर दरामध्येही आपल्याला 18 रुपये किलो 22 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर बटाट्याचे दर हे आपल्याला 2 ते 3 रुपयांनी कमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हा पूर्ण जो बटाटा आहे तो आग्रा बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दर ही आपल्याला या ठिकाणी आज 2 दिवसापासून या ठिकाणी बटाट्याचे दर कमी पाहायला मिळालेले आहेत. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला 2 दिवसापासून या ठिकाणी घट आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आज कमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकता बटाट्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता लसणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर बॉक्स पॅकिंगमध्ये त्याचबरोबर पोत्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला लसणासाठी आवक पाहायला मिळते. तर लसणाचे दर साधारणतः कमीत कमी 140 रुपये किलो ते 180 रुपये ते 200 रुपये किलो जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्याला मिडियम क्वालिटीच्या लसणासाठी दर पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स पॅकिंगमध्ये जास्तीत जास्त 240 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लसणासाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. त्याचबरोबर दर ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. परंतु सध्या मार्केटमध्ये ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे वातावरण सध्या शांत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला त्याचबरोबर दरही आपल्याला कमी या ठिकाणी या लसणाचे आज पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता पोत्यामध्ये आपल्याला लसूण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या लसणासाठी साधारणतः 180 रुपये ते 200 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पोत्याच्या लसणासाठी दर पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर पाकळी लसूण जो आहे तो सध्या कमी दर या ठिकाणी आपल्याला पाकळी लसूणसाठी पाहायला मिळते. तर पाकळी लसूणसाठी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 80 रुपये किलो क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो बॉक्स पॅकिंगमध्ये लसणाची गाडी या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाकळी लसूण मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर लसणाचे हे दर आपल्याला
स्थिर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु लसणाचे दर जरी स्थिर असले तरी ग्राहकांची खरेदी करण्यासाठी संख्या कमी असल्याने मार्केटमध्ये मंदीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा जो पूर्ण लसूण जो आहे तो आपल्याला मध्य प्रदेश या ठिकाणाहून लसूण आलेला पाहायला मिळतो. तर याची आवक मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचबरोबर लसणाचे दर हे आपल्याला कमी पाहायला मिळतात.